किशोरजी, तुम्ही आज तुमची धनगरी वेशभूषा परिधान करून तुम्हाला इथं यावं लागलेलं आहे, काय सांगाल? 3 निवडणुका पराभूत झाल्यानंतर 18 वर्ष संघर्ष केल्यानंतर मला या नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे आणि त्या संधीत आज पहिल्यांदाच 6 महिन्यात पहिल्यांदा मीटिंग होती आणि त्या मीटिंगला मी माझ्या पारंपरिक वेशभूषेत आलोय. राहणार आहे आता यांच्याशी तुमचा ताळमेळ जुळणार आहे का, तुम्हाला वाटतंय का? हे राजकीय डाव प्रतिडाव आहे, षडयंत्र आहेत. मी नगरसेवक म्हणून काम करणार आहे. त्यामुळे इथं काय राजकारण त्या सभागृहात घेऊन जायची वेळ नसते. ज्यांना कोणाला राजकारण करायचंय त्यांनी रस्त्यावर उतरून करावं. आतापर्यंत बारामतीमध्ये कुठलंही प्रशासकीय पातळीवरील विलंब झालेला असेल किंवा एखादं काम होत नसेल तर विरोधक आवाज उठवत होते, परंतु काल राष्ट्रवादीचाच नगरसेवक किशोर मासाळ यांना काल आवाज उठवावा लागलेला एक व्हिडिओ देखील तुम्ही व्हायरल केलेला आहे. काय सांगाल, आता असं का करावं लागतंय तुम्हाला? मला वाटलं की जशी बारामती शहर दादांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं त्याच प्रकारे लोक जपतील, पण तसं होताना दिसत नाही. मी माझ्या जवळची जी शाळा आहे नगरपालिकेच्या ती ताब्यात आहे आणि त्या गावातल्या शाळेत लेकरांना शाळा भरून सुरुवात झाली आणि तिथं शाळेच्या समोर इतकं तळ साठलेलं आहे आणि तिथं लेकरांना शाळेत आत जाता येत नाही का बाहेर जाता येत नाही. लेकरांच्या मायबापांना काळजी वाटते लेकरांची, लेकरू आपलं फसतंय काय. तळ हाताच्या फोडासारखा घासातला घास घातलेल्या लेकराला जर अशा अडचणीच्या शाळेत पाठवायचं म्हणल्यावर परिस्थिती गंभीर होणार आहे. मी किशोर मासाळ राजीनामा देणार आहेत का? झाली ना, हकालपट्टी झाली ना, तर राजीनामा कसला आला? नगरसेवक पदाचा देखील राजीनामा मागितला. लोकांनी मला बिनविरोध केलाय. मला त्याच्या अगोदर 3 वेळा मी 23 मतांनी त्याच प्रभागात पडलोय. आता लोकांनी काम करायला संधी दिली. गेली 10-12 वर्ष त्या प्रभागात जसं 2012ला जळोची गाव नगरपालिकेत आलं ना, आज तागायत कुठलं काम झालंय ते सांगावं. मोक्कार घोषणा करायच्या आणि तिथं अजिबात ग्राउंड लेवलला काम झालेलं नाही आणि ते काम करून घेण्यासाठी मला प्रतिनिधित्व केलंय. ज्या अगोदरची लोक काम करणारी असती तर मला कशाला दिलं असतं आणि मग त्या लोकांचं काम करायचं का राजीनामा देत बसायचं? हे राजीनामा ही ती सगळे षडयंत्र आहे, हे राजकीय गेम आहेत आणि त्याच्यात आपण काय बोलता पानला बरे पण नका. आपल्या कामाची काम आहे, ही लोक सगळी कामं घेऊन आलेत, त्यांचे काम तिथं मांडायच्यात, मंजूर करून घ्यायच्यात. पाठीमागचा 8 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. त्या लोकांना रस्ता नाही, पाणी नाही. आमची एक योजना आहे एमजीपीची, ती एमजीपीची योजना जळचीकरांसाठी केली होती, वाढीव हद्दीच्या लोकांसाठी केली होती. आजच्या मीटिंग मध्ये विषय आहे तो इकडे शहराला कनेक्ट करायचा गाठ घातलेला आहे. यामध्ये ऐका, सगळ्या मलिदा गँगच्या टोळ्या आहेत आणि यामध्ये आपल्या लोकांच्या ताटात काय पडलं तर ऐका ना, वाढपे आपला असला ना तर आपल्या तोटात काय ना काय पडणार आहे. आणि इतक्या दिवस वाढपे बी आपला नव्हता, ताटात बी काय पडत नव्हतं आणि म्हणून मी तिथं आता वाढपे म्हणून चाललोय तर मला घरी पाठवायचं का? राजीनामा